जर तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतो तसा फ्राय राईस घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कारण इथे मी खूप सोप्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज आपण व्हेज फ्राय राईस बनवणार आहोत. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 वाटी बासमती तांदूळ घेतले. तुम्ही कोलम किंवा दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता. आता आपण तांदूळ इथे 2 ते 3 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून 20 ते 25 मिनिटासाठी असं भिजत ठेवणार आहोत. त्याने आपला व्हेज फ्राय राईसला खूप छान चव टेस्ट येते. आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवलंय. त्यामध्ये टाकूया 2 लवंग, 2 मिरी, 2 तेजपत्ता, चवीनुसार मीठ आणि आपल्याला तांदळापेक्षा दुप्पट-तिप्पट पाणी आपल्याला ठेवायचे. पाण्याला छान अशी कडकडीत उकळी येऊ द्यायची आपल्याला. आपला भात मोकळा आणि सुटसुटीत होण्यासाठी इथं नॉर्मल आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि पाणी आपल्याला असं कडकडीत अंधन म्हणजेच उकळी येऊ द्यायचे. आता आपण भिजवलेले तांदूळ टाकूयात आणि छान फास्ट गॅसवरच आपल्याला इथे तांदूळ शिजवून घ्यायचे. मध्ये-मध्ये आपल्याला असं मस्त मिक्स करून चेक करत राहायचे आणि आपल्याला जास्त पण एकदम असं हलक्या हाताने मिक्स करायचे. आपल्या तांदळाचा तुकडा होणार नाही आणि असं एकदम झटपट असा आपला इथे भात शिजून तयार होईल. इथे बघा मस्त असं आपल्या उकळी आले आणि तांदूळ पण आपला इथे छान शिजलाय. आपल्याला असा पूर्णपणे 100% इथे शिजवून घ्यायचा आहे. कुठेही अशी कसर नाही ठेवायची. आता एकदम छान असा आपला तांदूळ शिजवून तयार आहे बघा. आता आपण एका भांड्यामध्ये गाळणीमध्ये काढून घेऊया. त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचे. तुमच्याकडे असं मोठं भांडं असेल त्यामध्ये आता काढून घ्यायचे. इथे आपण अशा प्रकारे सर्व भात इथे मस्त असा शिजवून काढून घेतलाय. पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचंय. अजिबात गरममध्ये करायचं नाहीये. एकदम असा सुटसुटीत आणि मोकळा असा आपला व्हेज फ्राय राईस तयार होतो आणि बनवायला पण असा खूप सोपा आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल 10 ते 15 मिनिटासाठी. चला आता आपण व्हेज फ्राय राईस बनवायला सुरुवात करूया. इथे पातेलं मोठंच घ्यायचंय आपल्याला. म्हणजे त्यामध्ये आपल्याला मिक्स करता येते. तेल मस्त गरम झालंय. त्यामध्ये जिरा, अद्रक, लसूण छान असं बारीक करून घेतलंय. ते टाकूयात. आता आपण इथे पातीचा कांदा घेतलाय. आता छान मस्त तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचंय. आपल्याला ह्या सर्व भाज्या फास्ट गॅसवरच फ्राय करायच्यात. आता इथे लसूण, कांदा आपला, अद्रक छान फ्राय झालाय. आता आपण इथे हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली मिक्सरला. आपण तेलामध्ये परतून घेऊयात. ऑप्शनला आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल, पण इथे आपण चवीसाठी टाकली आहे. आता मस्त फ्राय झाले. तर आपण व्हेज भाज्या पूर्ण इथे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलंय. गाजर, शिमला मिरची, कोबी, फ्लावर, वाटाणा छान आपण असं मस्त परतून घ्यायचे. एकदम फास्ट गॅसवरच करायच्यात आणि आपल्या भाज्या एकदम सुक्या करून घ्यायच्यात. आता आपण इथे टाकणार आहोत कांद्याची पात. कांद्याची पात पण आपण इथे परतून घेऊयात. अजिबात असं भाजीला आपल्या ओलसरपणा किंवा पाणी नाही आलं सुटलं पाहिजे. आता आपण इथे टाकणार आहोत व्हेज फ्राय राईस मसाला आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता इथे टाकूयात सोया सॉस आणि मिक्स करून घ्यायचे. ते टाकूयात शेजवान चटणी. तुम्ही इथे रेड चिल्ली सॉस टाकला तरीही चालेल. आता सर्व आपण सॉस भाज्यांना असं मिक्स करून घ्यायचे. बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारे बनवून खाल्ला तर तुम्ही हॉटेलमध्ये जाणारच नाही, घरीच बनवाल. आता आपण इथे टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता आपण पूर्ण इथे मोठ्या भांड्यामध्ये काढून आपल्या शिजवलेला भात पूर्णपणे असा गार करून घेतलाय. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण भात असा व्हेजिटेबल भाज्यांमध्ये मिक्स करणार आहोत. इथे असा मस्त असा छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. छान मस्त मिक्स झाले. मोठ्या भांड्यामध्येच करायचं आपल्याला आणि हलक्या हाताने मिक्स करायचे. आता मस्त आपला इथे व्हेजिटेबल राईस छान असा मस्तपैकी बनवून तयार आहे बघा. एकदम सर्व प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवर करायची. छान इथे
बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला तर इतका यमी आणि इतका अप्रतिम लागतं. आता आपण त्यामध्ये टाकूयात वरतून कांद्याची पात. इथे आपला व्हेज फ्राय राईस बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब